देवाचं प्रेम आणि संतांचं प्रेम हे आगळं वेगळं असणार प्रेम आहे महाराज. देवाचं प्रेम सांगत असताना तुकोबा आहे महाराज सांगतात, देव ज्या भक्तावर प्रेम करते त्या भक्तासाठी ते देव देवच नसून ते देव प्रेमाच्या खातीर त्याचं गुरु सुद्धा होत आहे त्या भक्ताचा. आपणाची देव हे गुरु. आणि म्हणून महाराज संतांचं प्रेम आणि देवाचं प्रेम हे आगळं वेगळं प्रेम आहे. म्हणून महाराज संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. आणि संतांच्या संगतीशिवाय देव प्राप्त होणं वेद स्पष्टपणे सांगतात. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाई. संतांची गरज आहे. देव प्राप्त करण्यासाठी कोणाची गरज आहे? संतांची गरज आहे. आता मुळात आम्हाला संत समजावून घ्यावं लागणार आहे. आम्ही कोणालाही संत म्हणायला लागलो. आताच आमचे महाराज प्रमाण देऊन गेले. ते प्रमाण आता वेळ आहे महाराज ते प्रमाणाची. दोऱ्या घालणारे, दोऱ्याचे गाट्या मारणारे, बेलाचे पानं भारून देणारे, खारका भारून देणारे, पाणी मतरून देणारे, बोरचं पाणी सांगणारे, लिंब फोडणारे, लिंब बांधणारे, लिंब कापणारे, नाही का, हे सर्वे जंतर मंतर करणारे हे सारे वैद्य नक्की होतात. हे महाराज नक्की होतात. हे पोट भरायचं धंदा ज्यानं हातात धरलंय हे महाराज नक्की होते. संत होऊ शकत नाही. नेणती काही ताना टोणा नामस्मरणा वाचुनी तेची संत तेची संत त्यांचा हेत विठ्ठले. नामस्मरणाच्या पलीकडे दुसरं कोणता धंदा नसतंय. अर्ध कीर्तन होऊ देणे आणि अर्ध कीर्तनात सांगणे आमच्या इथं गोशाळा आहे, आमच्या इथं अनाथ शाळा आहे, आमच्या इथं लेकरं शिकतात आणि त्याच्यासाठी काही दिलं असलं तर बरं होतं. नाहीतर आमच्या गाडीमध्ये कॅलेंडर हातं, आमच्या गाडीमध्ये पुस्तकं हातं. हे सारे जोडधंदे महाराज लोकांचे होते, संतांचे नव्हतं. खोट भरण्यासाठी निघालेले महाराज आणि जग सुधारण्यासाठी निघालेले संत. या बुडालेल्या जगाची कळवळा संतांना आहे, महाराजाला नाही. बुडते हे जण डोळा बुडते हे जण. या बुडालेले जगाला पाहवत नाही ते संतांना. आणि स्वतःचं घर बुडालेले पाहवत नाही ते महाराजाला. महाराजात आणि संतात एवढा मोठा फरक आहे. एका घराचा विचार करणारे महाराज आणि एकट्याचा विचार करणारे महाराज आणि आपल्याच लेकरा बाळाचा विचार करणारे महाराज संत होऊ शकत नाही. संत ते होतात जाळून या संसार पैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जे केलं तेच होते महाराज, बाकी काही होऊ शकत नाही. आपण महाराज एका अभंगामध्ये खूप सुंदर सांगतात, कीर्तन करीशी तरी कीर्तनकारची होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. गायन करीशी तरी गुणीजन होशी, गायन करीशी तरी गुणीजन होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. पुराण वाचविशी तरी पौराणिक होशी, परी वैष्णव न होशी अरे जना. पुढे पुढे खूप मोठा अभंग आहे. आपल्याकडे वेळ शिल्लक नाही पुरा अभंग सांगायला. आणि म्हणून महाराज आपण जे केलं तेच होतो. आणि हे अंतरंग जोपर्यंत आमचं कसं होत नाही, महाराज एका ठिकाणी प्रमाण सांगतात, न करी रे संग राही रे निचळ, लागो रे दिमळ ममतेचा, या नावे अद्वैत खरी ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडती. हे संतांचं काम आहे. मग संत
संत जगात असतात कसं, संतांना ओळखावं कसं, तर महाराज सांगतात संतनवती जगा माणसाच्या सारखी, समुद्र नदी नोये पैगा पाषाण म्हणून लिंगा, संतनवती जगा माणसाच्या सारखी. एकनाथ महाराज भागवतामध्ये खूप सुंदर सांगतात महाराज संताबद्दल. विठाला विठाला